बाबत अशा काही गोष्टी आहेत ज्याच्याकडे पुरुष फारसे लक्ष देत नाही, पण पुरुषांनी या गोष्टी बदलाव्यात अशी महिलांची इच्छा असते, पण असे होत नाही. त्यामुळे पुरुषाकडून अपेक्षा करण्याऐवजी महिलांनी स्वतःमध्ये थोडासा बदल घडवून आणणे आवश्यक आहे, ज्यामुळे त्यांचे जीवन खूप सोपे होईल. अनेक वेळा पुरुषांना खूप निराश वाटते की त्यांची पत्नी खूप कठोर आणि कडक आहे. बरं, त्यांची निराश पूर्णपणेही चुकीची नाही. स्त्री अशा काही क्षुल्लक गोष्टीबद्दल खरंच खूप गंभीर आणि कठोर वागतात, ज्या तितक्याशा महत्त्वाच्या नसतात. अशा परिस्थितीत पुरुषांना राग येणे आणि निराश होणे सामान्य आहे. पुरुषांना इतकंच वाटतं असतं की आपल्या बायकोने काही गोष्टी इतक्या गांभीर्याने घेऊ नयेत आणि काही काळासाठी सर्व काही सोडून द्यावे. इथे आम्ही महिलांबाबत अशाच काही गोष्टी सांगणार आहोत, ज्याबाबत त्या स्वतःमध्ये काही बदल करू शकतात, जे त्यांच्या आणि पतीमध्ये मजबूत बॉन्ड निर्माण करू शकतात. स्त्रिया अनेक गोष्टी स्वतःहूनच मनातल्या मनात कल्पना करतात, ज्या की पुरुषांनी कधी केलेल्याच नसतात. प्रत्येक वेळी जेव्हा त्यांची बायको काही गोष्टी गृहीत धरते आणि त्यांना समजून न घेता टोमणे मारते, तेव्हा पुरुषाची खूप चिडचिड होते. अनेक वेळा महिलांनी जे काही काम नवऱ्याला सांगितले आहे ते पूर्ण न झाल्यास त्या नवऱ्यावरच लगेच चिडतात व वाईट साईड बोलू लागतात आणि असे गृहीत धरतात की त्यांना काम आवश्यक आहे हे माहीत होते, तरीही त्याने ते केले नाही. पण काही वेळा हे खरे नसते. त्यामागे अनेक कारणे असतात. जवळची मैत्रीण असणं. अनेक महिलांना तेव्हा सुरक्षित वाटू लागते जेव्हा त्यांचा नवरा त्यांच्या समोर दुसऱ्या महिलेचे नाव घेऊ लागतो. असुरक्षितता इतके वाढते की स्त्रिया आपल्याच पतीचा अपमान करतात. असे देखील होऊ शकते की ती दुसरी स्त्री तुमच्या पतीची फक्त चांगली मैत्रीण आहे आणि तो तिच्याबद्दल एखादी सामान्य गोष्ट तुमच्याशी शेअर करत आहे, पण महिलांना ही गोष्ट समजत नाही ना. पुरुष त्यांची मानसिकता जाणून घेत. बहुतांश पुरुष हे विनोदी बुद्धीचे असतात. त्यांना सतत हसत खेळत वातावरण ठेवण्यासाठी विनोद करायला आवडते, किंबहुना त्यांना अशाच लोकांसोबत राहायला आवडते जे लोक की मस्करी आवडून घेतात. मात्र काही वेळा स्त्रिया याचा गैरसमज करतात आणि याला चालचौघात केलेला स्वतःच अपमान मानतात. अगदी त्यांना राग येतो, पण पुरुषांना अपेक्षा असते की बायकोनेही त्यांच्यासोबत मिळून जोक क्रॅक करावा आणि वातावरण आनंदी ठेवावे. प्रायव्हसी. सर्वच पुरुषांना सर्वांसमोर किंवा जगासमोर प्रेम दाखवणे आवडत नाही. काहींना खूप रिझर्व राहायला आवडते, पण काही स्त्रियांचा मोठा मुद्दा बनवतात आणि पतीकडून मागणी करू लागतात की प्रेम जाहीर करावे. पण जेव्हा पुरुष नाही असे उत्तर देतात, तेव्हा त्या अस्वस्थ होतात आणि त्यांना असुरक्षित वाटू लागते. आम्ही इथे सांगण्याचा प्रयत्न करत आहोत की पुरुष जगासमोर प्रेम दाखवणं या मुद्दाम फारसे गांभीर्याने घेत नाही, जे पुढे वादाचे कारण बनते. मित्रमंडळींनी प्राधान्य. खरं तर पुरुषांसाठी त्यांचे जुने व खास मित्र जास्त प्राधान्य असतात. त्यांना वाटत असतं बायकोच्या आधीपासून आपल्या आयुष्यात मित्र होते, त्यामुळे दोन्हींचा समतोल साधायचा आहे. पण जेव्हा मित्रामुळे नवरा आपल्याला वेळ देत नाही असा समज महिलेच्या मनात तयार होतो, तेव्हा नात्यात मोठे वादळ येते. अशा वेळी पुरुषांनीही समजले पाहिजे की संसाराच्या जबाबदाऱ्या व बायको खुश असेल तर मित्र जपणं सहज सोपं होईल. आणि महिलांनी समजून घेतलं पाहिजे की जुनी मैत्री इतक्या सहजासहजी तोडणे शक्य नसते.